गेल्या काही दिवसांपासून मला एकच प्रश्न वारंवार ऐकायला मिळतोय की AI आला तर ग्राफिक डिझायनरचं फ्युचर संपणार का? ऑनेस्टली सांगायचं झालं असाच विचार तुमचाही असेल, पण तो विचार चुकीचा नाहीये. कारण आज काही सेकंदामध्ये AI जो आहे तो पोस्टर बनवतो, लोगो डिझाईन करतो आणि सोशल मीडियाचे क्रिएटिव्हजही तयार करतो. फक्त एक वेबसाईट उघडा, तिथे प्रॉम्प्ट लिहिला की डिझाईन तयार होतं. मग नॅचरली डिझायनरच्या मनात एक प्रश्न येतो की माझी काही व्हॅल्यू राहिली की नाही, किंवा माझी काही व्हॅल्यू आहे की नाही, किंवा फ्युचरमध्ये राहील की नाही. पण आज मी तुम्हाला मोटिवेशन नाही देणार, फेक पॉझिटिव्हिटीही देणार नाहीये. मी बोलणार आहे रिअल एक्सपिरियन्सवरती, इंडस्ट्री ऑब्झर्वेशनवरून आणि प्रॅक्टिकल थिंकिंगवरून. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल की AI तुमचं फ्युचर अजिबात संपवत नाहीये, तर तो तुमचं फ्युचर ठरवत आहे. थोडं जर पाठीमागचा जर विचार केला आपण, तर फक्त सॉफ्टवेअर येणंच महत्वाचं होतं आधीच्या काळात. ज्यांना फोटोशॉप येत होतं तो डायरेक्टली डिझायनर होता. मग त्याच्यानंतर कॅनवा आलं, कॅनवाने फ्री टेम्पलेट्स दिले, मग तो डिझायनर जो शिफ्ट झाला टेम्पलेट डिझायनरवरती. म्हणजे मागच्या काही काळात तुम्ही फोटोशॉप शिकलात, त्याच्यानंतर कॅनवा शिकलात, कॅनवामध्ये टेम्पलेट डिझायनिंगही शिकलात. प्रत्येक वेळी डिझायनरला काय वाटलं की यार माझी काही व्हॅल्यू आहे की नाही. आता ज्यावेळेस कॅनवा आलं तेव्हाही असंच वाटलं होतं, आता माझी व्हॅल्यू संपणार. पण असं कधीच झालं नाही. जे लोक फक्त टूल्सवरती डिपेंड होते ना, ते ऑटोमॅटिकली पाठीमागे गेले, आणि जे खरंच क्रिएटिव्ह होते ते डायरेक्टली पुढे गेले. म्हणजे त्यांनी काहीच विचार नाही केला. क्रिएटिव्ह माइंडसेट असल्यामुळे त्यांनी ज्या काही गोष्टी समोर येतात त्या फेस केल्या, आणि त्यांच्यावरती त्या प्रॉब्लेमवरती त्यांनी सोल्युशन क्रिएटिव्हली शोधलं आणि ते समोर गेले. बघा आज सेम तोच AIचा फेस आहे. म्हणजे जसं आधीच्या कॅनवाचा फेस जसा होता तोच सेम AIचाही आहे. तो फक्त खूप पॉवरफुल आहे. AI फास्ट आहे, AI चीप आहे, आणि ॲव्हरेज काम खूप चांगल्या लेवलचं करून देत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की AI डिझाईन करत नाही, तो फक्त जनरेट करतो. तो पूर्ण डिझाईन कधीच बनवू शकत नाही, कधीच बनवू शकणार नाही. तो फक्त तुम्हाला जनरेट करून देणार आहे. तो तुम्हाला फक्त ऑप्शन्स देऊ शकणार आहे. तो तुमच्याकडनंच ब्रीफ घेतो, तो फील करत नाही. त्याला काही इमोशन्स अजिबात समजत नाहीत, आणि कॉन्टेस्टर अजिबात त्याचं काही खरंच नसतंय. आणि जोपर्यंत डिझाईनमध्ये फील येत नाही, किंवा जोपर्यंत डिझाईनमध्ये फिलिंग्स नसतील, तोपर्यंत ते डिझाईन कन्सिडर केलं जात नाही. ते फक्त एक रॅन्डम पिक्चर म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये फिलिंग्स असायला पाहिजेत तुमच्या प्रत्येक डिझाईनिंगमध्ये, आणि ते AIला आत्तापर्यंत तरी पॉसिबल झालेलं नाही आहे. कारण डिझाईन म्हणजे फक्त सुंदर दिसतं नाही, डिझाईन म्हणजे कम्युनिकेशन आहे, डिझाईन म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, आणि जे फक्त ह्युमन डिझायनरच करू शकतो. जो माणूस डिझाईन करतोय तेच ह्या गोष्टी करू शकतो. आजचा खरा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? डिझायनर्स दोन एक्स्ट्रीममध्ये गेलेत. एक जो आहे तर तो AIला लय घाबरलेला आहे, तो AI शिकायला तयारच नाही आहे. आणि दुसरा जो आहे तर तो पूर्णतः AI वरती डिपेंड आहे. तो फक्त प्रॉम्प्ट लिहितो आणि जो AI रिझल्ट देईल ते डायरेक्टली फायनल करून टाकतो. पण हे दोन्ही अप्रोच जे आहेत ना, हे शार्प चुकीचे आहेत, हे टोटली चुकीचे आहेत. AI पासनं पळणंही चुकीचं आहे, आणि AIला आपलं बॉस बनवणं हे पण चुकीचं आहे. योग्य अप्रोच एकच. मी डिझायनर आहे आणि माझा एक AI असिस्टंट आहे. 2026 नंतर तोच डिझायनर स्ट्रॉंग असेल जो AIला त्याचा फक्त असिस्टंट म्हणून वापर करेल. AIला बॉस कधी बनवू नका, कारण की AIला काही समजतच नाही, त्याला फिलिंग्स नाही आहेत, त्याला ह्युमन टच नाही आहे अजूनही. तर तो तुमचा बॉस अजिबात होऊ शकत नाही. त्याने जो फायनल रिझल्ट दिलाय तो कधीच फायनल करू नका. त्याच्यामध्ये तुमच्या भावना टाका, तुमच्या फिलिंग्स त्याच्यामध्ये टाका, आणि ते डिझाईन प्रॉपर अप्रोचनुसार बनवा. म्हणजे तुम्ही डिझायनर आहात, तुमची इथे गरज आहे. जो AIचा स्मार्ट वापर करेल आयडिया जनरेट करण्यासाठी, मोड बोर्ड बनवण्यासाठी, मल्टिपल व्हर्जन्स एक्सप्लोअर करण्यासाठी, मग त्याचं काम जे आहे तर ते खूप फास्ट होणार आहे. पण त्यानंतर एक खरा गेम सुरू होतो, आणि तो डिझायनर खेळतो. कोणत्या आयडिया काम करेल, कोणतं लेआउट इफेक्टिव्ह आहे, ऑडियन्सचं अटेन्शन काय असलं पाहिजे, ते होल्ड कसं करायचं आहे, डिझाईनची वाइब्स कशी असावी, हे सगळं यायला अजिबात कळत नाही, आणि ते ठरवतही नाही. हे जे सर्व काही ठरवू शकतो तो फक्त डिझायनर ठरवू शकतो, आणि जो माणूस आहे. AI तुम्हाला स्पीड देतो, पण थिंकिंग डिझायनरची असते. जे AI वरती डिपेंड राहतील ते रिप्लेस होतील, आणि जे AI वापरून स्वतःला इम्प्रूव्ह करतील तेच या वर्ल्डमध्ये तुम्ही ॲज अ डिझायनर म्हणून सर्व करू शकाल. भविष्यात फक्त कुठलंही सॉफ्टवेअर येतंय म्हणून तुम्ही डिझायनर नसाल, तर तुमच्याकडे क्रिएटिव्ह थिंकिंग असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला AI बद्दल नॉलेजही असणं तेवढंच गरजेचं आहे.
या तिन्ही गोष्टी तुमच्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत जेवढ्या की तुम्हाला सॉफ्टवेअर येणं महत्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की AI ला ब्रँड काय सांगू इच्छितो, ऑडियन्स कशी वागते, प्लॅटफॉर्म अल्गोरिदम कसा काम करतो, कॉन्टेंटचा पर्पज काय आहे, हे सगळं आपल्याला समजून सांगावं लागतं आणि त्याच्यासाठी माणूस डिझायनर असावा लागतो. म्हणजे इथे परत तुमचंही काम आलं. म्हणून फंडामेंटल्स अजून इम्पॉर्टंट होणार आहेत. टायपोग्राफी, कलर थेरी, व्हिज्युअल हायरार्की, स्पेसिंग, कंपोजिशन आणि डिझाईन थिंकिंग. AI हे सगळं अप्लाय करतो, पण त्याला तुम्हाला आधी समजून सांगावं लागतं, तेव्हाच हे सर्व ते काही करू शकतो. म्हणून जो डिझायनर फंडामेंटल स्वतःचे स्ट्रॉंग करून AI ला प्रॉम्प्ट देऊ शकतो, तो खरा डिझायनर आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल AI फ्युचर संपवत आहे, तर तसं अजिबात नाही. या उलट काय माहितीये का, कॉम्पिटिशन फिल्टर होत आहे, ॲव्हरेज डिझायनर बाहेर पडत आहेत, टूल बेस्ड डिझायनर मागे राहतात आणि जो विचार करतो, अडॅप्ट होतो आणि फ्युचरमध्ये लीड करतो, तोच ॲज अ डिझायनर म्हणून या वर्ल्डमध्ये काम करतो. आज AI तुमची कॉम्पिटिशन नाही आहे, तुमची टेस्ट आहे. जी तुम्ही कशा पद्धतीने टेस्ट देता ही टेस्ट करण्यासाठी आलेलं AI आहे. म्हणून AI शिकणं ऑप्शनल नाही आहे, तर ते कंपल्सरी आहे. तर तुम्ही ही AI शिकायला आजपासूनच सुरुवात करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रिअल कॉन्टेंट रिलेटेड मराठी भाषेमध्ये तुम्हाला अजूनही कॉन्टेंट आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आपलं यूट्यूब चॅनल चेक करा आणि तिथे कुठले टॉपिक्स तुम्हाला भविष्यात नॉलेज हवं आहे तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील त्यासाठी ऑलवेज तुमच्यासाठी कमेंट सेक्शन आहे, मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता. सो आहे मित्रांनो, तुमची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pk100.in या वेबसाईटवरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.